बासर बरोबर बूथचं गठन करायचं आहे, मग त्याच्या पुढची इकाई, मग त्याच्या पुढची इकाई, या प्रत्येक ठिकाणी जी माणसं इन्व्हॉल्व होणार आहेत ही प्रत्येक व्यक्ती सक्रिय सदस्य असली पाहिजे। त्या दृष्टीने ही सगळी प्रोसेस आपण पूर्ण करूया, याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही। निश्चितपणे एक प्रकारे भारतीय जनता पक्षाला लोकांनी जे मॅन्डेट दिलेलं आहे या मॅन्डेटला अनुरूप असं संघटन, कारण बावनकुळेजींनी मगाशीचा उल्लेख केला, शेवटी सत्ता जी असते त्या सत्तेचं जनतेशी जो काही संवाद असतो त्या संवादाचं उपकरण म्हणजे आपलं संघटन असतं। संघटन जेवढं मजबूत आहे, जेवढं सक्रिय आहे, तेवढी सत्ता ही समाजापर्यंत पोहोचते। समाजापर्यंत पोहोचण्याचं सेतूचं काम हे आपलं संघटन त्या ठिकाणी करत असतं। आणि म्हणूनच आता बावनकुळे साहेबांनी ज्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला पालकमंत्री देता आले नाहीत, तर आपल्या काही मंत्र्यांना त्या जिल्ह्यांमध्ये संपर्क मंत्री म्हणून, कारण अनेक वेळा मग त्या जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं असतं की बाबा आता आम्ही पहिला संपर्क कोणाशी करायचा, तर त्याकरता आपण हे संपर्क मंत्री दिलेले आहेत की ज्यांच्या माध्यमातून ज्या जिल्ह्यांमध्ये भाजपचा पालकमंत्री नाही त्या जिल्ह्यातले कार्यकर्ते त्या संपर्क मंत्र्याच्या माध्यमातून आपले जे काही म्हणणं असेल, काही आपल्याला काम करून घ्यायचे असतील, काही जनतेच्या समस्या मांडायच्या असतील, जनतेचे काही विषय सोडवायचे असतील, तर ते विषय आपल्याला त्या माध्यमातून निश्चितपणे सोडवता येतील। मी आपल्याला या निमित्ताने एवढंच सांगतो की आपल्या शासनाने महाराष्ट्रामध्ये अतिशय गतिशीलतेनं काम सुरू केलेलं आहे आणि मला विश्वास आहे की एक जो परिणामकारक बदल हा जनतेला आपल्याला दाखवायचा आहे। मागच्या आपल्या टेन्युअरमध्ये आपल्याला 2.5 वर्ष मिळाले, पण ते 2.5 वर्ष खूप ज्याला असं म्हणतात संघर्षाचे होते, जरा 2020ची मॅच चालली होती। पण आता असं नाही, आता मूलभूत अशा प्रकारचं परिवर्तन करण्याकरता आपल्याला वेळ देखील या ठिकाणी आहे, तेवढं मॅन्डेट देखील आपल्याकडे आहे। त्यामुळे त्यानुसार एक चांगलं परिवर्तन लोकांच्या जीवनामध्ये करण्याच्या दृष्टीनं आपलं सरकार काम करत आहे आणि त्यामध्ये